नमस्कार मंडळी, आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण शेवगा मसाला बनवणार आहोत. तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं आपण शेवगा मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. इथे शेवगा घेतलेला आहे, टोमॅटो घेतलेला आहे, कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे. कारण आपले जेवढं सामान आहे त्याच्यातच आपण ॲडजस्ट करणार आहोत. तर व्हिडिओ कीप न करता शेवटपर्यंत बघा. तर इथं छानपैकी अशी कढई गरम झालेली आहे. तेल पण ॲड करून घेतलेलं आहे आपण. तेल ॲड करून झाल्याच्यानंतर छानपैकी बारीक कांदा आणि हिरवी मिरची ॲड करूया आपण. तर इथं आपण छानपैकी हिरवी मिरची आणि कांदा ॲड करून घेतलेला आहे. तर मंद गॅसवरच भाजून द्यायचा लालसर असं, आणि जास्त पण असा लालसरच असा भाजायचा मंद गॅसवरच, म्हणजे जळणार नाही. तर इथं आपण छानपैकी असा लालसर असा भाजून घेऊया आणि त्यानंतर भाजणीचं पीठ टाकूया थोडंसं आपल्या गरजेनुसार. तर इथं आपण भाजणीचं पीठ घेतलेलं आहे. तर ते पीठ पण पुन्हा एकदा छानपैकी असं मीडियम गॅसवरच त्याला लालसर होसपर्यंत आपण त्याला पण परतून छानपैकी असं घ्यायचं तेलामध्येच. तर इथे तुम्ही बघू शकता असं भरपूर असं लालसर असं दिसू राहिलं आहे. तरी पण आपण छानपैकी असं भाजायचं. तर इथं आपलं छानपैकी असं भाजतं आहे. तर इथं भाजून झाल्याच्यानंतर लगेच त्याला फुगा पण आलेला आहे. त्यानंतर आपण लगेच टोमॅटोची पेस्ट ॲड करायची. टोमॅटोची पेस्ट ॲड करून झाल्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण एकजीव करायचं. तर इथं तुम्ही बघू शकता पुन्हा आपण एकजीव करतोय. तर घट्टच झालेलं आहे. तर आपल्या असं तेल सुटसपर्यंत आपण त्याला 1-2 मिनटं छानपैकी असं एकजीव मिक्स करून घ्यायचं. तर इथं मसाले ॲड करायचे. इथं धनापूड ॲड केलेले आहे आणि मीठ ॲड केलेलं आहे. मीठ ॲड करून झाल्याच्यानंतर गरम संड्या मसाला ॲड केलेला आहे आणि गरम संड्या मसाला ॲड करून झाल्याच्यानंतर लाल तिखट ॲड केलेलं आहे. लाल तिखट ॲड करून झाल्याच्यानंतर हळद ॲड केलेलं आहे. हळद ॲड करून झाल्याच्यानंतर छानपैकी असं काळं तिखट ॲड केलेलं आहे. काळं तिखट ॲड करून झाल्याच्यानंतर छानपैकी असं परत एकदा मीडियम गॅसवरच परतून घ्यायचं. तर इथं तुम्ही बघू शकता थोडंसं आपल्या गरजेनुसार आपण पाणी ॲड केलं तरी चालेल. तर इथं आपण छानपैकी असं आपली मसाला पेस्ट तयार झालेली आहे. तर तुम्ही इथं बघू शकता मंद गॅसवरच. तर छानपैकी असं थोडंसं कोथिंबीर टाकायचं. इथं आपण कोथिंबीर असं टाकून झालेलं आहे. कोथिंबीर टाकून झाल्याच्यानंतर परत एकदा छानपैकी असं परतून घ्यायचं. परतून घेतल्याच्यानंतर परत अशी वाफ येऊ द्यायची, थोडीशी हलकीशी वाफ आल्याच्यानंतर छानपैकी इथं आपण परतून घेतलेलं आहे. आणि आपले थोडं गरजेनुसार गरम पाणी ॲड करा, म्हणजे आपल्याला किती रस्सा पाहिजे त्यानुसार आपण थोडंसं पाणी गरम ॲड केलं तरी चालेल. तर इथं बघू शकता छानपैकी असे आपले मसाला पेस्ट तयार झालेली आहे. तर लगेच त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेवगाच्या शेंगा ॲड करायच्या. शेवगाच्या शेंगा ॲड करून झाल्या की लगेच 2-3 उकळी काढून घ्यायची. तर तुम्ही इथं बघू शकता आपल्या शेवगाच्या शेंगा आपण ॲड केलेल्या आहे. आणि त्यानंतर परत थोड्याशा 1-2 वेळेस असं परतून घ्यायचं. परतून घेतल्याच्यानंतर लगेच छानपैकी अशी उकळी काढून घ्यायची. 1-2 उकळी काढून घ्यायची, म्हणजे छान शिजल्या पण जातील आणि एकदम तेल सुटेसपर्यंत आपली रेसिपी पण तयार होईल. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं तेल येईपर्यंत इथं आपली शेवगा मसाला भाजी झालेली आहे. तर त्यामध्ये नंतर कोथिंबीर वरतून ॲड करायचं. तर तुम्ही इथं बघू शकता आपलं कोथिंबीर पण ॲड करून झालेलं आहे आणि आपली भाजी पण तयार आहे. आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा असेच नवीन व्हिडिओसाठी. तर बाय बाय. नक्की आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.